चांगली झाली, बिर्याणी चांगली झाली किंवा फिश वगैरे कुठलं बनवतो मी ते चांगलं झालं, तो आम्हाला कधी बोलवणार अलिबागला खायला, असे माझे मित्र वगैरे भरपूर कॉल करतात. बघितलं की लगेच कॉल करतात. तर मला त्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही कॉल करू नका, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा चांगली झाली रेसिपी, कशी झाली रेसिपी, किंवा जे काय असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार, तरच मी तुम्हाला अलिबागला आल्यावर बिर्याणी किंवा बटर चिकन काय जे बनवायचं आहे ते मी तुम्हाला बनवून घालणार. ह्याच्यामध्ये काय दही असलं ना की काय होतं की थोडं करपतात, खाली लागतात. काही हरकत नाही, आपण काय करायचं थोडंसं अल्टी पलटी त्याला करत राहू, म्हणजे व्यवस्थित शिजतील. जरी याच्यामध्ये 80% शिजले तरी पण ते 20% आपल्याला गिरवीमध्ये शिजणार आहे. जे हड्डीचं चिकन आहे त्याच्यामुळे थोडं आतमध्ये कच्चं राहतं. ह्याच्यावरती क्रीम टाकायची आहे, तर क्रीम थोडी टाकून घेतो. आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे. ही झाली आपली बटर चिकन रेसिपी. ही आहे आपली बटर चिकनची डिश. इथे आहे कांदा, अलिबागचा फेमस सफेद कांदा. हे आम्ही घरी करतो, म्हणजे शेतामध्ये, स्वतः विकत आणत नाही, स्वतः शेतामध्ये करतो. आणि हे आहे लिंबू. हे आहे बटर चिकन. हे आहे जिरा आणि चपाती. अशी परिपूर्ण असा माझं आजचं जेवण आहे. नमस्कार मंडळी, कोकणी अनंत या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे रविवार. थंडी चालू झाली आहे. आज सकाळी थंडी बरीच जाणवली. नोव्हेंबरमध्ये पाऊस गेला आहे. आणि आज आम्ही बनवतो आहे बटर चिकन. तर त्याच्यासाठी चाललो आहे मी चिकन आणायला. मी एकदा बनवलं होतं, तर बऱ्यापैकी झालं होतं. आणि त्याच्यामध्ये थोडं आता चेंज करून थोडंसं अजून बनवणार आहे, वेगळ्या थोडं पद्धतीनं, हटके थोडं. बघूया कसं होतं ते, जसं जमेल तसं बनवूया. चला, पहिल्यांदा आपण चिकन आणू आणि त्याच्यासाठी बारीकशी थोड्याशा गोष्टी लिहून घेतल्यात मी, त्या पण आणायच्या आहेत. चला चिकन आणायला जाऊया. तर मंडळी, आता सर्व मॅरिनेटची तयारी करून घेतली आहे. चिकन तुम्ही बघू शकता, एकदम स्वच्छ धुवून घेतलं आहे, नितळून घेतलं आहे. आणि आता अंकिता करते मॅरिनेट. तर पहिल्यांदा घेते काश्मीरी पावडर आहे, लाल मिरची, ते काश्मीरी ती टाकते. आणि त्याच्यानंतर हे आहे धणा पावडर आहे, धणा पावडर टाकून घेते. ही याची पावडर आहे ना, कसली, जिरा पावडर ना, जिरा पावडर कसली, हे सर्व मसाले टाकायचेच आहे. असं काय हे नाही की एक पुढे मागे, सर्व टाकायचेच आहेत. हे आहे गरम मसाला आहे, गरम मसाला टाकते. आता थोडी हे टाक, अद्रक लसणाची पेस्ट बनवले, 2 चम्मच बस होतील, 2 चम्मच टाक, बस बस, जास्त नको. आणि कसुरी मेथी आहे आपल्याकडे, मी घेऊन आलो आता, त्याच्यासाठी तर गेलो होतो. कसुरी मेथी, परत हे कोथिंबीरचे आपले तुकडे असतात ना मागे दाणके, ते टाकायचे, भारी लागतात ते त्याच्यामध्ये, ते टाकायचं आहे. आणि आता टाकायचं आहे आपल्याला दही. दही आहे इथे, थोडं कितळीचं दही वापरतो, त्याला घट्ट असतं ते. सगळं टाकून दे, काय प्रॉब्लेम नाही. कारण चिकनची क्वांटिटी थोडी जास्त आहे, 1.25 किलो आहे जवळजवळ. तर दही टाकलं आहे. आणि आता आपल्याकडे आहे बटर. बटर मेन, बटर चिकनमध्ये बटर टाकायचं आहे. बटर नसेल तर मग बटर चिकन कसं होणार. तर बटर टाकलेलं आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याकडे हळद आहे, हळद टाकायची. अजून थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे, कमी टाकायचं आहे, नंतर आपल्याला लागलं तर आपण टाकू शकतो. हे मी मापाचं काढून ठेवलं की एवढं ठीक आहे मॅरिनेशनला, आणि नंतर आपण लागलं तर टाकू शकतो. आता हे सर्व मिक्स करून चांगलं 1 तास तरी मुरत ठेवू. आता हे आपण ठेवून देऊ मॅरिनेशन करायला 1-1.5 तास. आणि आपण तयारी करूया पुढची, गिरवी बनवायची. चला, हे आता अंकिता ठेवून दे आणि तिला झाकण मारून ठेव थोड्या वेळ. तर म्हणजे आता तयारी झाली आपली गिरवी बनवायची. इथं टोमॅटो बघा चॉप्स करून घेतले, इकडे कांदा आहे, इथे खडे मसाले आहेत,
कोथिंबीर वगैरे तुकडे आहेत, परत काजू वगैरे घेतले थोडे, आणि हे बाकीचे सुके मसाले आहेत आपले, ते कंटिन्यू टाकायचे आहेत. तर आता इथे कढई ठेवली आहे वरती. कढईमध्ये काय लागतं पाहिजे, तेल टाकते ना. तर आता आपण टाकू, कांदा टाकून घे जरा, कांदा येऊ देत. कांदा चांगला व्यवस्थित फिरवून घे. जास्त कांद्याला लाल करायचं नाही, थोडं मीडियममध्ये ठेवायचं. कारण इतर टायमाला ना आपण काय करतो, कांदा एकदम लालसर होईपर्यंत भाजतो, पण याच्यामध्ये थोडंसं कमी ठेवायचं. कांदा आता बऱ्यापैकी मऊ झाला आहे आणि थोडंसं लालसर पण झालं आहे. आता काय टाकते, कोथिंबीरचे तुकडे टाकायचे आहेत, आणि बारीक दाणके असतात ते, आणि मिरची टाकली, आणि लसूण टाकले नाही त्याच्यामध्ये, लसूण पण टाकले. आपण पेस्ट पण मॅरिनेटला टाकली आहे, पण हे पण ह्याच्या काय मग हे भाजून घेतले ना तर जरा चव जरा जास्त येते त्याची लसणीची. आता ही चांगलं फिरवून घेते त्याच्यामध्ये. आता काय टाकते, हे आहे ना बाकी टॉमॅटो बाकी आहेत ना, हां टॉमॅटो टाकून जातात. आता याच्यानंतर टाकायचे टॉमॅटो. टॉमॅटो बरेच घेतलेत मी, कारण त्याची ग्रेव्ही चांगली झाली पाहिजे. टॉमॅटो टाकले की त्याच्यामध्ये आपण नंतर काजूगर पण टाकून देऊ. सर्व एका ठिकाणी भाजून घेतो, की मला काय थोडं मागे पुढे झाल्याचा काय प्रॉब्लेम नाही. काजूगर पण टाकून घे थोडं फिरवून. जरा कढई छोटी आहे, कधी टॉमॅटो नरम झाले की ते बरोबर ॲडजस्ट करणार. टॉमॅटो कसे लालसर असते ना, मग आपली ग्रेव्ही चांगली लालसर होते. तरी तुम्ही टॉमॅटो पण निवडूनच घेतले की गिरवीसाठी. तुम्ही पण जर कधी बनवला तर टॉमॅटो लालसरच घ्या, आणि अशी घरगुती टाईपने तुम्ही बनवून बघायचं. मी बनवतो आणि तुम्हाला सांगतो की कशी झाले. ही सुरुवात आहे आपली. तर ही काजू पण टाकून दे ना. हां काजू पण टाकले ठीक आहे. थोडे आता टॉमॅटो मऊसर होईपर्यंत हे करायचे आपल्याला, थोडे भाजायचे, फिरवायचे कढईमध्ये. टॉमॅटो थोडे नरम होत आहे, टाईम लागतो थोडा. मस्त एकदा मऊ दे. मऊ झालं की आपण मिक्सर लावून घेऊ आणि ती ग्रेव्ही बनवून घेऊ. टॉमॅटो वगैरे आता बऱ्यापैकी नरम झालेले आहे. तर आता गॅस बंद करते ना. गॅस बंद करून थोडं आपण याला थंड व्हायला देऊ, आणि आपण राईस बनवून घेऊ. नंतर थंड झाले की आपण त्याचा मिक्सर लावू. आता आपल्याला तयारी करायची आहे राईसची, जिरा राईसची. तर बघा आणखी त्याने टूप ठेवलं आहे, थोडं गरम होते, पाणी सुकायला पाहिजे टोपामधलं. आणि त्याच्यानंतर काय टाकणार त्याच्यामध्ये, हे घी टाकतेस की तेल टाकतेस? घी टाकणार ना, तर घी म्हणजे टाकायचं आहे थोडं, किंवा बटर टाकलं तरी पण चालू शकेल. टोप गरम झालं का, गरम झालं असेल तर मग त्याच्यामध्ये थोडंसं घी टाक. कारण हे फक्त कशाला, आपले राईस सुटसुटीत व्हायला पाहिजे. तेल पण टाकू शकतो आपण, असं काय नाही. घी असेल तर घी टाका. याच्यामध्ये आता पाणी टाकून घे, गरम झालेलं आहे घी. पाणी टाकलं ना, आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घे. मीठ टाकलं ना की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो राईस भिजत ठेवला आहे ना, तो राईस टाकून द्यायचा. पण पाणी अगोदर गरम व्हायला पाहिजे. गरम पाणी झाल्याच्या नंतरच राईस टाकायचा आहे. नाहीतर काय होतं, पाणी थंड असतं आणि प्रॉब्लेम होतो, मग ते लवकर शिजत नाही, कारण त्याला उकळी यायला लागते परत मग, असं आहे. तर आधी याला थोडं गरम होऊ दे. गरम झालं की आपण त्याच्यामध्ये राईस टाकायचा आहे. कोलमचा राईस आहे. आता पाणी गरम झालं आहे बघा, टोपामध्ये तुम्हाला दिसते बघा, उकळसारखं आलेलं आहे. आता राईस टाकून दे, आणि राईस टाकून झालं की मग त्याला आपण झाकून शिजवू थोड्या. पाणी आटेपर्यंत थोडं असं वरती ठेवू. नंतर थोडेसे बुडबुडे आले ना की ते तळापर्यंत पाणी गेलं की आपण ते झाकण मारून ठेवायचं, म्हणजे चांगलं शिजतात. आणि आपल्याला हे पाणी बाहेर टाकायचं नाही आहे. राईस टोमॅटो वगैरे थंड झाला आहे सर्व. आता गिरीचं जे आपण बनवलं ते सर्व टाकून मसाला वगैरे
आणि कांदा टमाटर सर्व आता ती मिक्सरमध्ये लावून घेते. मला वाटतं 2दा लावावं लागेल कारण ग्रेव्ही थोडी जास्त आहे. ग्रेव्ही जास्त आहे बघू. एकदम बारीक करा. आता बघा दोन्ही 2 वेळा मी हे करून घेतलं बघा ह्याच्यामध्ये. आता इकडे काही नाही आहे तर आता मी एकत्रित केलं आहे सर्व. आणि आता टाकायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले. सुके मसाले टाक सर्व. जे आपण मागाशी घेतले तेच आहेत. त्याच्यामध्ये थोडं थोडं आपण टाकायचं आहे. ते मगाचेच मसाले आहेत गरम मसाले जे आपण सुके काढून ठेवलेले आहेत तेच. आणि हे शेवटी आहे धना पावडर. थोडीशी पेस्ट टाक अद्रक लसणीची थोडीशी. हां आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ग्राइंडरमध्ये. आता हे फायनली सर्व करून घ्यायचं आहे. आता इथे बघूया भातावरती मी झाकण ठेवलं होतं आणि आता बघूया कसं झालं कारण मला पण आठवण राहिली नव्हती. हे दे ना चम्मच बघूया. हे बघा एकदम सुट्टा सुट्टा झाला भात. हे बघा खाली पण बघा पाणी वगैरे अजिबात नाही आहे. आता आपल्याला नंतर तडका द्यायचा आहे जिऱ्याचा. मग आपला जिरा राईस तयार. चला आता पुढची तयारी करू आपण. शॅलो फ्राय करूया चिकन. हे बघा बटर चिकन. आत्ता ह्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट करून ठेवले जे चिकन होतं ना ते हे आहे. जवळजवळ 1.5 तास होऊन गेला आहे मॅरिनेट आपण केल्याचं. आत्ता आपण इथे कढई ठेवलेली आहे. गॅस थोडा कमीच ठेवायचा आहे कारण हे बटर आहे. तेल जरी बटर आहे तरी पण बटर लवकर जळतं. आता आपण पीस टाकूया त्याच्यामध्ये. जेवढे बसतील याच्यामध्ये ते थोडं तेवढे बसायचे आहेत. थोडेसे जास्त पण नको गर्दी करू कारण ते शिजायला पाहिजे बरोबर. आपण दुसऱ्या टायमाला परत फ्राय करू. जास्त चिकन आहे ह्याच्यामध्ये. काही दही असलं ना की काय होतं की थोडं करपतात खाली लागतात. काही हरकत नाही. आपण काय करायचं थोडंसं अल्टी पलटी त्याला करत राहू म्हणजे व्यवस्थित शिजतील. जरी ह्याच्यामध्ये 80% शिजले तरी पण ते 20% आपल्याला गिरवीमध्ये शिजणार आहे. जे हड्डीचं चिकन आहे त्याच्यामुळे थोडं आतमध्ये कच्चं राहतं. बाहेरून शिजतं फक्त. ते गिरेवीमध्ये गेल्याच्या नंतर पूर्ण कंप्लीट 100% शिजणार. तर हे आपण अगोदर तयार करून घेऊ आपलं शॅलो फ्रायमध्ये चिकन. बघू याची टेस्ट कशी आहे ती. चिकन टाकलं ना फ्राय करायला बघा कसा सुगंध भारी यायला लागला एकदम जबरदस्त. चांगलं मॅरिनेट झालेलं आहे. आणि आत्ता कमीत कमी अजून तरी आपला 15 ते 20 मिनटं जाणार आहे त्याच्यामध्ये कारण अजून एकदा टाकता येईल ते सर्व जास्त चिकन असल्यामुळे. आणि असं बटर चिकन वगैरे बनवायचं झालं ना किंवा बिर्याणी तर ह्याच्यामध्ये कमी म्हणजे 3 ते 4 तास जातात कारण याच्या अगोदर याच्याबरोबर राईस असतो, चपाती असते, त्याची ग्रेव्ही असते बटर चिकनची, भरपूर मसाले वगैरे भरपूर प्रोसिजर असते याच्यामध्ये. तर आपण शॉर्टकट पद्धतीने थोडं बनवलं आहे. बघू कसं होतं ते. आता आपण बघूया हे शिजलं की नाही. हे जर तुकडा पडत असला हा बघा तुकडा पडला आहे बघा तुकडे पडले तर हे शिजतं आहे. हे पण शिजलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पलटी करू एकदा 2 मिनटासाठी आणि नंतर आपण दुसरा राऊंड करू कारण दुसरं पण चिकन आहे अजून. तर याला पलटी करून घेऊया. पलटी केलं की ती बाजू पण बऱ्यापैकी अजून शिजेल. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं चिकन टाकायचं आहे आणि मग बटर असतं ना ते लवकर जळतं आणि त्याच्यामुळे लागतं खाली. पीस मी मिडियमच ठेवलेत ना छोटे ठेवलेत ना मी मोठे ठेवलेत कारण जास्त पीस मी जर छोटे ठेवले ना तर ते बॉयलरचे चिकन असल्यामुळे जवळ हे आपले त्याचा भुस्सा होतो बॉयलरचे चिकनचा. बारीक बारीक तुकडे होतात. जर खायला तरी आपल्याला व्यवस्थित लागलं पाहिजे ना. तर हे बघा चांगलं शिजलं आहे. कलर पण एकदम मस्त आलं आहे आणि सुगंध पण चांगला येतो आहे.
मसाल्यांचा, जास्त पण काळे करायचे ते. तर चला याला काढून घेऊया पहिल्यांदा. हे दोन्ही पण सर्व तयार आहे. बघा हे पहिल्यांदा केलं आहे आणि हे आता जवळजवळ तयार झालं आहे, शिजलं आहे. तर दोन्ही पण आता हे काढून घेतो एका साईडला, एका ताटामध्ये. आता आपल्याला फायनली सर्व आता बटर चिकन तयार करायला घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये बटर आहे शिल्लक राहिलेला थोडं, ते बटर पण टाकून घेऊया आणि थोडंसं वितळू देते बटर, कारण लगेच येऊ नये, कारण चमच्यानंतर फिरव तरी वितळेल. कारण जवळजवळ आपण मॅरिनेटला पण टाकलं आहे बटर आणि आता आपण इथे पण टाकतो आहे बटर. बटर थोडं हे करून घे, नंतर वितळलं की आपण पुढे कांदा पण टाकायचा त्याच्यामध्ये. कांदा टाकून घे त्याच्यामध्ये. कांदा टाकायला झाल्यानंतर कांदा टाक. कांदा थोडा लालसर आपण हे करायचं आहे, थोडा लाल व्हायला पाहिजे कांदा, म्हणजे कसं मऊसर व्हायला पाहिजे, लालसर आणि मऊसर व्हायला, तांबूस कलरचा. मग पुढे कसं की त्याची ग्रेव्ही चांगली होते कांद्याची, नाही तर कांदा दाताखाली लागेल. कांदा थोडा लालसर व्हायला लागला आहे, थोडं फिरव बघू कसं बघू. थोडं कारण बटर आहे ना त्याच्यामध्ये, लगेच चिकटतं. हां आता घे. काय दुसरं काय टाकायचे तुला? कोथिंबीर आहे ना, आणि कसुरी मेथी टाक. कोथिंबीर, कसुरी मेथी. हां आणि एक जरा फिरवून घे जरा त्याला. आता हे काय टाकते? काश्मीरी लाल पावडर ना. हां बरोबर, काश्मीरी लाल पावडर टाकायची आहे. थोडी फिरवायची, जळायला नाही पाहिजे, थोडी फिरवून घे. आणि हे थोडं पाणी टाकायचं आहे, मग ते त्याचा कलर बनेल मस्त. बस, काश्मीरी लाल पावडर आहे त्याच्यामध्ये त्याचा कलर मस्त येतो. बघा लालसर झाला. थोडंसं तेल सुटू दे जरा. तेल सुटलं की आपण गिरवी टाकायचे. बघा तेल सुटतं आहे, कारण जास्त जळलं नाही पाहिजे. आता टाकते गिरवी. मस्त एकदम. सर्व फेटून घे, चांगले फिरवून घे, म्हणजे नंतर आपण जे बारीक राहिले डब्यामध्ये वगैरे मसाला, तो आपण नंतर टाकू पाणी वगैरे करून. पण पहिल्यांदा फिरवून घे. साईडला तुम्ही बघू शकता, तरी बघा कशी मस्त आली एकदम साईडची. आता फिरवून घेते. एकदम गिरवी कढईमध्ये गेल्यावरती खूप चांगला सुगंध आलेला आहे, जबरदस्त. तुम्ही कलर पण बघा कसं येईल, अजून कलर येणार आहे. जसं त्याला तेल सुटेल तसं अजून कलर येणार आहे. थोडंसं पाणी टाकू. मंडळी तुम्ही बघू शकता, आता गिरवीला चांगला कड आला आहे. तर आता आपण चिकन टाकून घेऊया फटाफट. तर अंकिता चिकन टाकते याच्यामध्ये. चिकन सगळे बरोबर चारी साईडने टाकायचे, कारण चिकनचे पीस जास्त आहेत, म्हणजे सगळे व्यवस्थित शिजणार. 8-10 मिनटं बस झाली, तेवढी पुरेशी आहेत, कारण सर्व चिकन शिजलेलं आहे. थोडी मंद आचेवरती शिजवायचं आहे, झाकण ठेवून दे. आता आपण थोडं झाकण ठेवू आणि नंतर फायनली याच्यावरती क्रीम टाकून खायला घेऊ. तर मंडळी तुम्ही बघू शकता, आता हे चांगलं शिजलं आहे, जवळजवळ 4 ते 5 मिनटं. आणि आता आपण त्याच्यात फायनल टच देऊया. याच्यावरती क्रीम टाकायची आहे, तर क्रीम थोडी टाकून घेतो. आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे. ही झाली आपली बटर चिकन रेसिपी. आता आपण खाऊन बघू थोड्या वेळाने की कशी लागते. सध्या आपण त्याला गॅस बंद करायचा आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे. आता थोड्या वेळाने आपण ते जेवायला घेऊ. तर मंडळी ही आहे आपली बटर चिकनची डिश. इथे आहे कांदा, अलिबागचा फेमस सफेद कांदा. हे आम्ही घरी करतो, म्हणजे शेतामध्ये, स्वतः विकत आणत नाही, स्वतः शेतामध्ये करतो.
आणि हे आहे लिंबू, हे आहे बटर चिकन, हे आहे जिरा आणि चपाती. अशी परिपूर्ण असं आज माझं आजचं जेवण आहे. तर या जेवायला. चला जेवायला सुरुवात करूया. कसं बटर चिकन आहे तुम्हाला मी नक्की सांगतो. जरा त्याची टेस्ट करून बघतो. जबरदस्त. जिरा राईस मस्तच असणार आहे. चला जेवूया. अप्रतिम आहे. हा दुसरा टाईम आहे माझा बटर चिकन बनवायचा, तरी पण खूप मस्त झालं आहे. पीस पण चांगले शिजलेत. व्हिडिओ बघून जे लोक मला कॉल करतात, कोणतरी आला मित्र माझा, व्हिडिओ बघून जे मित्र मला कॉल करतात, अरे रेसिपी चांगली झाली, बिर्याणी चांगली झाली, किंवा फिश वगैरे कुठलं बनवतो मी ते चांगलं झालं, तो आम्हाला कधी बोलवणार अलिबागला खायला, असे माझे मित्र वगैरे भरपूर कॉल करतात. बघितलं की लगेच कॉल करतात. तर मला त्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही कॉल करू नका, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा चांगली झाली रेसिपी, कशी झाली रेसिपी, किंवा जे काय असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार, तरच मी तुम्हाला अलिबागला आल्यावर बिर्याणी किंवा बटर चिकन काय जे बनवायचं आहे ते मी तुम्हाला बनवून घालणार. कमेंट करा आणि मला नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे. आणि जेव्हा तुम्ही अलिबागला याल, माझे मित्र असू देत किंवा बाहेरचे माझे सबस्क्रायबर असू देत, जे कमेंट करतील आणि बोलते की आम्ही अलिबागला येतो, तू आम्हाला जेवायला घालणार काय, किंवा बटर चिकन किंवा बिर्याणी किंवा मच्छी वगैरे घालणार काय, करून नक्कीच घालेन, पण मला कमेंट करून सांगायचं आहे. तर जेवायला या. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, भरपूर शेअर करा, जेणेकरून तो व्हायरल होईल. आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशीच एक चांगली नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.